हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे गावी विलेजमध्ये म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी। तर आज इकडची रेसिपी बघूया। चिकन 65 रेसिपी माझी बहीण बनवत आहे। तर बघूया कशी बनवते ती। तर सुरुवात केलेली आहे रेसिपीला। आधी चिकन वॉश करून घेतलेलं आहे, ती कटिंग करून घेते। थोडे पीस मोठे होते त्याच्यामुळे ती थोडं कट करून घेते। आमच्या मम्मीचं काही काम आहे, ती मध्ये सारखी चहा देते कोणाला पण। तर मध्येच म्हणजे माझी मम्मी मध्ये चहा गरम करते, कारण की गेस्ट आमच्या घरी गेस्ट सारखे चालू राहतात, त्याच्यामुळे मम्मी चहा गरम करून देत आहे त्यांना। तर माझी मावशी आली होती, त्यांना चहा देत आहे। तर मम्मीच्या घरी ना सतत कोणी ना कोणी चालू असते, त्याच्यामुळे चहा आमच्या घरामध्ये कायमचं बनलेलंच असतं। चहाचं एक मोठा पातेलच मम्मी बनवून ठेवते, त्याच्यामुळे घरी सारखं कोणी ना कोणी चालू असतं। इथे चिकन 65ची रेसिपी आम्ही बनवत आहे। तर सिस्टरनी म्हणजे ही माझी छोटी बहीण आहे, तिने जॉबवरून येताना चिकन वगैरे घेऊन आली होती। तर म्हटलं आज गावी इकडे आहे तर म्हटलं बनवूया। आम्ही कौल चिकनच बनवणार होतो, पण अचानक पाऊस खूप पडला, त्याच्यामुळे चूल पेटवू नाही शकली। तर आम्ही मग प्लॅन चेंज करून चिकन 65 करायचं ठरवलं आहे। तर ती आणि आम्ही दोघी बनवत आहे। आता सगळी तयारी तिनेच केली आहे। तर पुन्हा पाहुणे घरामध्ये आले म्हणून मम्मी पुन्हा चहा द्यायला गेली। म्हणजे सतत घरामध्ये ना पाहुणे कोणी ना कोणी चालूच राहतात। गाव ठिकाणी तसंच चालू असतं की कोणी नाही कोणी घरामध्ये पाहुणे येतच असतात, त्याच्यामुळे पाहुण्यांना चहाच द्यावं लागतं। तर ही आहे माझी मम्मी आणि एकदम गावाकडचं आम्ही साधी सिंपल असं रेसिपी बनवत आहे। तर बघूया चिकन 65 रेसिपी कशी बनते। चिकनचे पीस खूप मोठे होते, त्याच्यामुळे थोडंसं कटिंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले सर्व ॲड करणारे, तर कोणते कोणते मसाले ॲड करणारे ते पुढे व्हिडिओमध्ये बघा। सेलमध्ये चिकन जास्त होतं आणि त्याच्यामुळे कटिंग करून घेतलं पूर्ण। त्याच्यानंतर हे बघा गेस्ट चालू आहे, त्याच्यामुळे आता मम्मी 2 वेळा चहा देऊन झाली, पुन्हा एकदा पाहुणे घरामध्ये म्हणजे असं गाव ठिकाणी ना सतत चालू राहतं। हे बघता मी पुन्हा माझी मावशी दुसरी आली होती, त्यांना चहा देत आहे आम्ही आता। तर चहाचा पातेला कंटिन्यू घरामध्ये म्हणजे चहा बनलेलंच असतं घरामध्ये। आणि घरामध्ये गाव ठिकाणी चहा जास्त पितात, त्याच्यामुळे कोरा चहा बनलेलाच असतो घरामध्ये। ते बघा तर चिकन कटिंग करून झालेलं आहे। आता तर याच्यामध्ये ना आता थोडे मसाले काय आहेत ते ॲड करूया। चिकन कटिंग करून झालेलं आहे आणि दोघींची बडबड चाललेली आहे। आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते, त्याच्यामध्ये कोणते मसाले ॲड केले आहेत ते बघूया। तर आता याच्यामध्ये काय मसाले टाकत आहे ते बघा। तर हे आहे पहिलं कोरिएंडर म्हणजे धणे पावडर 1 स्पून टाकलेली आहे। हे बघा धणे पावडर 1 स्पून। त्याच्यानंतर रेड चिली मसाला, ते तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार टाका। तर इथे आम्ही 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे, नंतर मग थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा ॲड केलं होतं। त्याच्यानंतर हे आहे चिकन 65 मसाला, ते सुद्धा ॲड करत आहे त्याच्यात। आधी सगळे मसाले टाकून घेऊया आपण, नंतर मिक्स करूया। त्याच्यानंतर चिकन मसाला 1 स्पून। त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड करूया। तुम्ही किती चिकन आणताय त्याच्या ह्याच्यानं टाका। तर आम्ही 1 kg आणले होतं आम्ही, त्याला जेवढं लागेल तेवढे मसाले आणि मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। थोडंसं रेड चिली कमी वाटत होतं म्हणून त्याच्यानंतर ते रेड चिली मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर आता मी याच्यात टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट। रेडीमेड सर्व आणलं होतं, कारण की चिकन हे 65 बनवायचं अचानक ठरलं ना। तर मी आता 1 स्पून याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। थोडेसे घरगुती मसालेसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केले। त्याच्यानंतर ही ग्रीन चिल्ली ठेचा, म्हणजे याच्यात
मिरचीचा ठेचा आहे ते सुद्धा 1 स्पून वापरलेला आहे. आमच्या मम्मीच्या घरामध्ये ना 3 मांजर आहेत. त्याच्यामध्ये ही एक मांजर आहे, एक इंग्लिश कॅट आहे. ते बघा 1 स्पून ठेचासुद्धा आम्ही टाकलेले. आता फ्रीजमध्ये ते अर्धा तास ठेवलं होतं आम्ही सगळे मॅरिनेशन करून. त्याच्यामध्ये मॅरिनेशन करताना थोडं कॉर्नफ्लॉवर आणि राईस फ्लोअर पण टाकलं होतं आम्ही थोडंसं. तांदळाचं पीठ थोडंसं आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ते बघा असं मिक्स करून जेवढे मसाले टाकले होते ना तेवढे मसाले सर्व आम्ही ह्याच्यात ॲड केले आहेत आणि ते सर्व आता मिक्स करून घेते. आणि जवळ तरी अर्धा तास तरी आम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवले होते. ते सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहे. चिकनला एक पीसला सर्व मसाला लागला पाहिजे. ते बघा हे ठेचा होता. मी काय मसाले ॲड केले जातात ते कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. जिंजर गार्लिक पेस्ट आहे. त्याच्यानंतर चिकन 65 मसाला आहे. त्याच्यानंतर चिकन 65 मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर धणे पावडर परत चिकन मसाला, रेड चिली मसाले हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि थोडंसं मीठ, ठेचा. तर व्यवस्थित आता मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. रेसिपी थोडी लॉंग वाटेल कारण की मी स्टार्टिंग टू एंडपर्यंतची प्रोसेस सर्व दाखवलेली आहे तुम्हाला. तर इकडे पप्पा गरम पाणी करून ठेवलेलं आहे पप्पांना पाणी पिण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं 65 मसाला तिला कमी वाटला म्हणून परत थोडंसं ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ 2.5 स्पून तरी मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे. ते पाहुणे आता घरामध्ये कोण आले ते इकडे पप्पा आहेत आतमध्ये हॉलमध्ये टी व्ही बघत आहेत. तर त्याच्यानंतर इकडे मम्मी तिच्या बहिणीला साड्या दाखवत आहे. आता मावशी आली होती, चुलत मावशी मम्मी पप्पांना भेटण्यासाठी. अर्धा तास मॅरिनेशन करून म्हणजे फ्रीजमध्ये अर्धा तास चिकन मसाले लावून ठेवले. त्याच्यानंतर ऑइल गरम केलेलं आहे आणि आता एक पीस असं आम्ही त्याच्यामध्ये कढई म्हणजे ऑइलमध्ये सोडत आहेत की तेल जरा तापलेला पाहिजे चांगलंच. एक पीस असं सोडत आहे. परीन किट्टू किती एक्साइटेड आहेत ते खाण्यासाठी. त्यांना असं वाटते कधी बनते आणि कधी आम्ही खाते असं त्यांचं झालेलं आहे. हे बघा असे एक पीस तेलामध्ये सोडते. चांगलं डीप फ्राय करून घ्यायचं. ऑइल चांगलं तापलेलं पाहिजे. मम्मीच्या घरी बघा मांसाहार आहे. चांगलं क्रिस्पी बनेपर्यंत फ्राय करायचं. फ्राय करून पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे चिकन आतमध्ये व्यवस्थित शिजलं जातं, कच्चा राहत नाही. आणि डीप फ्राय व्यवस्थित करून घ्यायचं. व्यवस्थित डीप फ्राय असं करून घ्यायचं. तर परीची नुसती गडबड चालू आहे. परीला असं वाटते कधी बनते आणि कधी खाते. तर एक बॅच म्हणजे एक असं प्लेट फ्राय करून काढलं. त्याच्यावरती चाट मसाला
टाकून ह्या दोघींना पहिलं खायला देत आहे आणि ते गरम गरम जरा टेस्टी लागतं खायला. हे बघा या दोघींसाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व चिकन फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर त्याला आता लसूण म्हणजे गार्लिकची फोडणी द्यायची. लसूणची थोडंसं ऑइल टाकले, गार्लिक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, लसूणचे चॉप करून. आणि त्याच्यानंतर थोडीशी ह्याला फोडणी म्हणजे वरतून लसूणची फोडणी देत आहे आम्ही. लसूणची फोडणी टाकल्यावरती अजून चांगली टेस्ट येते. आमचे भावाजी पण येणार होते म्हणजे खाण्यासाठी. तर अशी आमची चिकन 65ची पार्टी झालेली आहे आज. गावाला येऊन गावच्या पद्धतीने चिकन 65 रेसिपी आम्ही बनवली आहे आणि फुल एन्जॉय करून घेतलेलं आहे. ते सर्व असं मिक्स करून घेतलं म्हणजे फोडणीमध्ये पूर्ण चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. ते बघा आता आपलं चिकन 65 डीपली आणि एकदम टेस्टी बनलेलं आहे. कारण की परी किट्टूला आम्ही ट्राय करायला दिलं होतं तर त्यांच्याकडून बेस्ट असं आलेलं आहे. म्हणजे रेसिपी टेस्टी झालेली आहे आणि त्या दोघींनासुद्धा आवडलेली आहे. त्याच्याने तिला हलवायला जमत नव्हतं म्हणून मी तिला म्हटलं थांब जरा. तर दोन्ही साईडनी कपड्याने पकडून आता गॅस बंद केलेला आहे. आणि आता मी थोडंसं ते लसूण टाकलेली आहे ना, लसूणची फोडणी त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. लसूण आणि मिरचीची फोडणी टाकलेली आहे त्याला. अशी चिकन 65ची रेसिपी आमची तयार झालेली आहे. ज्या सर्वांनी टेस्ट करायला वरतून थोडीशी कोरिएंडर कोथिंबीर टाकून थोडीशी गार्निशिंग केलेलं आहे. तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.